सबस्क्राईब करायला. हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग आहे शनिवारचा. ॲक्च्युली आम्ही जाणार होतो मॉलमध्ये. त्याच्यासाठी मी सकाळी नाश्ता केला, पोहे बनवलेले. आणि ॲक्च्युली इथून आम्ही जाणार होतो नंदेकडे, कारण का ॲक्च्युली मिस्टरांना त्यांच्या मित्राची बायको ॲडमिट होती, तर तिकडे जायचं होतं हॉस्पिटलमध्ये डोंबिवलीला. आणि माझी जी नणंद आहे ती पण डोंबिवलीलाच राहते, तर हे आम्हाला तिथे बसवून मग तिकडे जाणार होते. कारण मग कसं घरी यायला उशीर झाला असता आणि मग कॅन्सल झालं असतं मॉलमध्ये जायचं, आणि मग कबीरने किरकिर केली असती. आणि इथे पहा माझ्या झाडांचा व्ह्यू मी दाखवते. मस्त माझ्या गोखुनेच्या झाडाला मस्त फुलं आली आहेत. आणि ॲक्च्युली मी आता अजून माझी झाडं वाढवणार आहेत. मी अजून 1-2 झाडं लावणार आहे. मला खूप आवडायला लागलं आहे. आणि मग सगळी तयारी करून आम्ही निघालो मॉलमध्ये. कबीरला कधीपासून इच्छा झालेली मॉलमध्ये जायची, आणि तो एवढा खुश होता ना, एवढा म्हणजे एक्सायटेड होता मॉलमध्ये जाण्यासाठी. कारण जेव्हा लहानपणी तो जायचा ना, तेव्हा आम्ही त्याला घेऊन जायचं, त्याला एवढं काही कळायचं नाही. आणि आता तो स्वतःहून बोललेला, त्यामुळे आम्हालाही खूप बरं वाटत होतं. त्यामुळे आम्ही ठरवलेलं की सॅटर्डेला आपण जाऊया करून. तशाप्रमाणे आम्ही मग सॅटर्डेला निघालो. कसं वाटतं कबीर? चांगलं. आता खरं बघायला गेलं तर स्वतःच्या मर्जीने एन्जॉय करतोय. स्वतःच्या मर्जीने आता एन्जॉय करतोय. पकड हातात. कसं आहे? चांगलं आहे ना? पहिले त्याला काय म्हणतात? कोका कोला. कबीर असं शक्यतो बाहेर असं कुठे काही खात नाही, पण आता तो स्वतःहून बोललेला. त्याने टी व्हीवर बघितलेलं की मॅकडॉनल्डमध्ये बर्गर वगैरे भेटतो वगैरे, तर मला मग त्याने ते जेवढं बोललेला पिझ्झा वगैरे ते सगळं त्याने एन्जॉय केलं, खाल्लं. खूप एन्जॉय केलं मॉलमध्ये. तुम्ही व्लॉग बघितलाच असेल. आणि ॲक्च्युली आम्ही खूप मला वाटतं 2-3 वर्षानंतर आत्ता गेलो. कारण पहिले जेव्हा जायचो तेव्हा कबीर लहान होता, खूप छोटा होता, त्यामुळे किरकिर करायचा आणि त्याला एवढं समजत नव्हतं. आणि त्याच्यानंतर तो खूप किरकिर करायला लागला, त्यामुळे आम्ही सोडूनच दिलं मॉलमध्ये जायचं. म्हणजे जवळजवळ 2-3 वर्ष आम्ही मॉलमध्ये गेलोच नाही. खूप इच्छा व्हायची, पण ह्याच्या किरकिरमुळे आम्ही जायचोच नाही. आणि आता कसं त्याला स्वतःहून समजायला लागलं मॉल काय असतं वगैरे, तर मला जायचंय. पिझ्झा खाल्ला मॉलमध्ये त्याने. काय खाल्लं मॉलमध्ये? काय काय केलं तू सांग. बर्गर, पिझ्झा, आणि गाडीवर बसलो आणि बसवर बसलो आणि ते बाईक असतं ना त्याच्यावर बसलो. हां, म्हणजे कबीरने खूप एन्जॉय केलं, त्यामुळे आम्हाला बरं वाटलं ॲक्च्युली. कारण का कसं आहे, लहान मुलांना आपण लहानपणी घेऊन जातो तर ते आपण आपल्या हिशोबाने घेऊन जातो, पण जेव्हा मुलं स्वतःहून बोलतात नाही की मला जायचं आहे, तर ते स्वतःहून एन्जॉय करतात असं वाटतं. तर त्याने खूप एन्जॉय केलं आणि खाल्लं पण. पहिले कसं तो खायचा पण नाही, किरकिर करायचा, आणि आता तो सगळं खायला लागला. बऱ्यापैकी टेस्ट करतो, बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी खातो. म्हणजे जे त्याला खायचं होतं ते त्याने बरोबर आवर्जून व्यवस्थित खाल्लं. सो आम्हाला पण खूप बरं वाटलं. आणि आता आम्ही घरी आलेलो आहोत. आणि चला पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर. बोलू द्या. माझ्या मम्मीच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर जरूर करा. लाईक शेअर करायला विसरू नका. चॅनलवर सबस्क्राईब करा.
समजलं माझं चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या मम्मीच्या चॅनलला सबस्क्राईब करा असं तो म्हणतो आहे, तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. आणि तुम्ही सबस्क्राईब केलं तर माझ्या पण चॅनलला ग्रोथ मिळेल. त्यामुळे तुम्ही जरा प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, जेणेकरून माझं चॅनल मॉनिटाईज होईल, ग्रोथ होईल माझ्या चॅनलची आणि तुम्हालाही चांगले चांगले व्लॉग बघायला मिळेल. मला पण एन्जॉय होईल की मी तुम्हाला म्हणजे नवीन नवीन व्लॉग तुमच्यापर्यंत घेऊन येऊ, याच्यासाठी मलाही बरं वाटेल. आणि मग विसरू नका बरं का, विसरू नका सबस्क्राईब करायला.